न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। साईनगर मामुर्डी या भागामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये साईनगर येथून अनेक वर्षापासून आहेत। या भागातील सर्व लोक टॅक्सच्या वेळी भरतात, पण तरी सुद्धा या भागात अनेक समस्या आहेत। महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे। याचं ताजं उदाहरण म्हणजे 8 दिवसांपासून ड्रेनेज लाईनचं पाणी सर्व रोडवरती येऊन नागरिकांना त्रास होतोय। अनेकदा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। रस्त्याची येताना पूर्ण घाणीचं साम्राज्य व दुर्गंधी पसरलेली आहे। समोर साईबाबांचं मंदिर आहे, तसेच त्या भागात अनेक छोटे मोठे व्यवसाय आपले व्यवसाय करत आहेत। तसेच अनेक नागरिक या रोडनं ये जा करत आहेत, परंतु तरी सुद्धा या भागातील नागरिक त्रस्त आहेत। या घाणीच्या पाण्यातनं ये जा करावं लागतंय। तसेच एखादं वाहन त्या भागात गेलं तर लोकांच्या अंगावर घाण पाणी उडतंय। ड्रेनेज लाईन सतत चोकअप होत असतात, त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। तसेच या भागात नेहमीच स्वच्छता होत नाही, नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। याकडे महापालिका दुर्लक्ष करते। मात्र महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे हे नागरिकांना आवाहन करत आहेत की आपण घराचा टॅक्स भरा, घरपट्टी भरा, परंतु महापौर साहेब याकडे आपण लक्ष केंद्रित करावे, कारण नागरिक वेळेच्या वेळेला त्यांचे कर भरतात, परंतु त्यांच्या आरोग्याशी या महापालिकेमध्ये खेळ खेळले जात आहेत असं नागरिकांमध्ये बोललं जात आहे। तरी महापौरांनी तसेच महापालिका आयुक्तांना याकडे लक्ष केंद्रित करावे। साईनगर मामुर्डी या भागात आरोग्य निरीक्षक कोण असेल त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करावी असं नागरिकांकडून बोललं जात आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावरती स्वच्छता होत नाहीये, लाईन्स फुटलेले आहेत, रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, अनेक ठिकाणचे लाईट बंद आहेत। या भागात मच्छरांचं साम्राज्य आहे, धूरची फवारणी होत नाहीये। तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, कारण महानगरपालिकेच्या अंतरापासून साईनगर मामुर्डी हे एक साईटला असल्यामुळे याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। तसेच पाणी सकाळी एक वेळेस येतं, पाणी येत नाही, एक दिवस आड करून पाणी येते, परंतु फक्त सकाळच्या वेळेसच पाणी या ठिकाणी भेटलं जातं। पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकाळ संध्याकाळ 2 टाइम पाणी येते, परंतु साईनगर या भागामध्ये महानगरपालिकेचे नगरसेवक निवडून आले, त्यांचं दुर्लक्ष असं नागरिकांकडून बोललं जाते। महापालिकेच्या नगरसेवकांनी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करावे, कारण पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। 2 वेळेस पाणी यावं असं नागरिकांमधून बोललं जाते। या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, हे आपल्यासमोर ताजं उदाहरण आम्ही घेऊन येत आहोत। कारण ड्रेनेज लाईनचं 8 दिवस झालं आहे, तरी सुद्धा त्याकडे महापालिका आरोग्य विभागाचं दुर्लक्ष होत आहे। पूर्ण रस्त्यावरती ड्रेनेजचं पाणी तुंबत आहे, सर्व घाण वर येते, त्या घाणीवरनं नागरिक ये जा करत आहेत, पूर्ण दुर्गंधी पसरली आहे। अशामुळे नागरिकांचं आरोग्य, आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांचं धोक्यात आलेलं आहे। तरी याकडे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ताबडतोब त्या ठिकाणचं काम पूर्ण करावं व नागरिकांच्या काय समस्या असतील त्या ताबडतोब सोडवल्या जातील असं नागरिकांकडून बोललं जातंय। महानगरपालिका आयुक्त व महापौर यांनी साईनगर मामुर्डी प्रभाग क्रमांक 16 याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे असं नागरिकांचं म्हणणं आहे। जे काही अडचणी आहेत त्या ताबडतोब महापालिका आयुक्त व महापौरांनी सोडवाव्या ही विनंती त्या भागातील नागरिकांनी केली आहे। तरी सतत होणाऱ्या त्रासामुळे या भागातील नागरिक त्रस्त आहेत। एक दुर्गंधी आणि मच्छरांचा त्रास, या ठिकाणी आरोग्य नागरिकांचे धोक्यात येत आहे। या भागामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं हॉस्पिटल बांधण्यात यावे। महापालिकेचं हॉस्पिटल दूर असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे। महानगरपालिकेच्या वतीनं ताबडतोब या भागातील सर्व सुखसुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात असं याबाबत बोललं जात आहे। न्यूज महाराष्ट्र K9च्या वतीनं आम्ही स्वतः जाऊन पाहिले। जनतेचा आवाज हा महापालिकेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्यानं दाखवत आहोत। न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा, प्रतिनिधी संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे। न्यूज महाराष्ट्र K9च्या वतीने साईनगर मामुर्डी या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत। आपण पाहू शकता पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत या भागामध्ये महापालिकेच्या वतीने कसं काम करण्यात येत आहे। हे पाणी, ड्रेनेज लाईनचं पाणी, नागरिक या ठिकाणी येतात जातात आणि पूर्ण घाण पाणी, या घाण पाण्यामधनं पूर्ण लोक येतात जातात आणि आपण पाहू शकतो नेहमीच या ठिकाणचं आहे। परंतु या भागामध्ये जे काय महापालिकेचे काय अधिकारी वर्ग आहेत त्यांचा सर्व या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे, त्यांचा पूर्ण टोटली दुर्लक्ष होत आहे, कारण ही सतत घटना या सतत चालू आहे। त्यामुळे न्यूज महाराष्ट्र K9च्या वतीनं आज आपण साईनगर मामुर्डी या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन आम्ही केलेलं आहे आणि दाखवत आहे, सत्य आहे समोर ते आपण पाहू शकता। पाणी, घाणीचं पूर्ण पाणी साम्राज्य वरच्या बाजूने पूर्ण येत आहे आणि
आणि 15 दिवसापासून या ठिकाणी नागरिक त्रस्त आहेत. तरी आपण लहान मुलांना या ठिकाणी त्रास आहे. आता इथं तुम्ही या ठिकाणी आपण काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण हे घेऊ. आपलं काय मत आहे? या ठिकाणी आपण रहिवासी आहात. अण्णा काय आहे? नमस्कार सर, माझं इथे शिवशाही फुलावर शॉप आहे. मंदिराच्या साई मंदिरच्या समोर आहे आणि माझं फुलाचं दुकान म्हणजे एक भाविक मंदिराची हार वगैरे घेण्यासाठी येतात लोक आणि सगळं घाण वास येत आहे. ज्यांनी 15 दिवसापासून फुटलेलं येतात, सगळा घाण वास येत आहे. डोकं दुखत आहे आमचं. काय करणार सर? आम्हाला तिथं बसावं लागतं. शॉप करून थोडंच कुठं जाणार आहे तरी कृपया करून याची नोंद घ्या सर. एक आपण किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले हा. हा प्रॉब्लेम आहे. आम्ही नगरपालिकेला बी कळवलं, हा. नगरसेवकांना बी सांगितलेलं आहे, पण तरी बी कोण ऐकत नाही. आणि एक दिवस आले, थोडंफार केले, परत ते पाणी लीक झाले. सगळ्या दुकानासमोर लहान लहान मुलं शाळेतून जात असतात, महिला जात असतात, तरी महानगरपालिकेचं लक्ष नाही. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक पण आहेत. तुमचं आपलं नाव? आपलं काय मत आहे? या ठिकाणी स्वच्छता होते? अजिबात नाही. सगळं दुर्गंधी येते. जायला ज्येष्ठ माणसाचा त्रास होतो, इथं श्वास घ्यायला त्रास होतो. हे साफसफाई करत नाहीत. 15 दिवस झाले तरी कोण लक्ष येत नाही नगरपालिका लोक. हा, ठीक आहे. अजून आपले या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत. आम्ही गेले 15 दिवस सातत्याने तक्रार करत आहोत, परंतु काय त्यांच्याकडनं काय असा रिस्पॉन्स फारसा मिळत नाही. आपल्याला नगरपालिकेत राहूनही जणू काही आपल्याला झोपडपट्टीत राहिल्यासारखंच वाटते, कारण ही जी घाणीची जी अवस्था आहे ती फार बेकार आहे. आज अनेक जण ह्या रस्त्यावरनं ये जा करतायत, अक्षरशः नाक दाबून ते ये जा करतायत, परंतु त्याला काही शासनाला त्याची काही दखल नाही. आणि नगरपालिकेत अत्यंत बऱ्याचशाच वेळा तक्रार करून सुद्धा ते लोक येत नाहीत आणि आलो आणि हे करतात. आजही मी मोबाईलमध्ये माझी तक्रार नोंद केलेली आहे आणि त्यानुसार आपण त्यांना सांगतो, पण ते काही त्याची दखल घेत नाही फार सिरियसली. गाडी या ठिकाणी महापालिकेचे आपण सर्व टॅक्स वगैरे भरले आहेत का? हो, आपण तर मी तर स्वतः तर क्लिअरच असतो त्याच्यामध्ये. आपण टॅक्स भरताय? किती टॅक्स येतो वर्षाला? किती येतो आपल्याला? 8,000 येतो. आपल्याला किती येतो अण्णा? 5,500. तुम्हाला किती येतो? तुम्हाला 14,000. 14,000 येतो. मी उलट शास्त्रिकाच्या सोबत 1,40,000 माझ्या महापालिकेकडे आगाऊ आहेत. अच्छा. तरी कसं हे तरी घाण सोसायला लागते मला. आपल्या किती टॅक्स येतो? 5,500 येतो. आपण रेग्युलर भरताय. आपण 9,000 टॅक्स येऊन सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याही प्रकारे कुठलीही काही सुविधा या ठिकाणी मिळत नाहीये. साईनगर मामोडे हा महापालिकेचा एकदम अत्यंत कोपऱ्याचा भाग आहे आणि स्टार्ट म्हटलं तरी चालत शेजारी गौंजाचा भाग आहे. आणि या भागामध्ये आता जे निवडून आलेले नगरसेवक या ठिकाणी त्यांचंही दुर्लक्ष आहे. त्यांनाही नागरिकांनी कळवलं आहे. नगरसेवकांना आपण कळवलं आहे का नाही? मग आले का नगरसेवक? तरी महापालिकेच्या वतीने एक मागे आलते, एक नगरसेवक येऊन गेले, परंतु एक नगरसेवकाने नाही तात्पुरत्या स्वरूपात काय ते लाली डिस्ट्रिक्ट लावायचे काम केले गेले. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही स्मार्ट सिटी असताना आज लोक 14,000, 20,000 रुपये टॅक्स या ठिकाणी देऊन सुद्धा नागरिकांना हे घाणीचे आपण पाहू शकता. हे कसं घाणीचे साम्राज्य आहे ते आपण बघू शकता. या ठिकाणी आपण बघू शकताय. आज या ठिकाणी आपण पाहू शकता नागरिकांना बांधकाम नगर. आज या ठिकाणी आपण पाहू शकता एवढं स्मार्ट सिटी असताना सुद्धा महापालिकेच्या वतीने या पूर्ण दुर्गंधी आहे. बघा, हे पूर्ण दुर्गंधी, हे पाणी आपण बघू शकताय. पूर्ण नालीचं पाणी ते बाथरूमचं पाणी आहे. पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष केले जात आहे. तरी या ठिकाणी त्रस्त नागरिक साईनगरचे टॅक्स भरतात. महापौर रवी लांडगे नागरिकांना आवाहन करतात की आपण टॅक्स भरा.
साईनगर मामोटीचे हे लोक हे टॅक्स भरून सुद्धा त्यांना घाणीचं त्यांना येणं जाणं होतं, लहान मुलांना सुद्धा त्रास होतो आणि एकदम दुर्गंध या ठिकाणी पसरलेला आहे. तरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी सूर्यवंशी यांनी या ठिकाणी तात्काळ या ठिकाणचे पीठ अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. कारण लोक टॅक्स भरून सुद्धा त्यांच्यावर या ठिकाणी अशी परिस्थिती येते. म्हणून न्यूज महाराष्ट्र केनाईनच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आलेले आहोत आणि आपले जे काय जे दुर्गंधी पसरली हे दुर्गंधी दाखवायचं काम आम्ही या ठिकाणी केलं. कारण हा भाग महापालिकेच्या एकदम कोपऱ्यामध्ये येतो. इतर ठिकाणी जे पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड असेल, निगडी असेल, प्राधिकरण असेल, या भागामध्ये नेहमी स्वच्छता होते. पण या ठिकाणी नागरिक टॅक्स भरून सुद्धा त्यांना ही असे हाल अपेक्षा का, याचं आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना प्रश्न विचारत आहोत. आणि याच्यावर कारवाई कधी होणार आणि या बीटचे अधिकारी कोण आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार हे असं समाज नागरिकांच्या वतीने या ठिकाणी बोलले जातं. आपलं काय म्हणणं, नागरिकांच्या वतीने कारवाई झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, लवकर कारवाई व्हायला पाहिजे. लय त्रास व्हायला लागला इथे आता. या आपण पाहिलं नागरिकांच्या वतीने किती दुर्गंधी आहे ते आपण इथं बघू शकता. हे सर्व पाणी आणि पूर्ण रोडला जात आहे. ड्रेनेजचं पाणी आहे, ड्रेनेजचं पाणी आहे. न्यूज महाराष्ट्र केनाईनच्या वतीने महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.